राहणालवरून लितेश नाईक जे यशवंत स्मृती चषकाचे आयोजक आहेत आणि आय थिंक त्यांचा मामाचा गाव वाडेकर, सो वाडेकर संघाला त्यांच्याकडून बेस्ट ऑफ लक. आदरणीय विनोदजी गायकवाड साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी त्यांना विनंती करेन की या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आदरणीय धर्मा ढोणे साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. आदरणीय धर्मा ढोणे साहेब या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपणास विनंती, आपलाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. बरोबरच वळत या मॅचच्या दिशेने वाडेकर आणि उंबर्डे या दोन संघांदरम्यानची ही पहिल्या फेरीतील दुसरी लढत श्री तिसाई चषक 2025 आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांना आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. आणि या ऐकूयात आपण या मॅचच्या पहिल्या डावामध्ये प्रथमेश ठाकूर यांना. थँक्यू. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव आयोजित श्री तिसाई चषक 2025च्या भव्य आणि दिव्य पर्वामध्ये पहिल्या फेरीतला दुसरा सामना स्वर्गीय मंडुशेठ प्रतिष्ठान उंबाडे त्यांच्या विरोधामध्ये दर्शन 11 जय जलेश्वर वाडेकर चेतनदादा पाटील सापाट पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला. बघा, टॉवरला बॉल लागला, झेल घेतला तर झेल, षटकार असेल तर षटकार, चौकार तर चौकार, जे काय होईल तेच दिलं जाईल. समोर ज्या विद्युत वाहिनी ज्या तारा आहेत त्यांना लागून षटकार असेल तर षटकार, झेल घेतला तर झेल, सिंगल डबल जो काही असेल मैदानामध्ये तो निर्णय दिला जाईल. समोर जो जाड आहे त्याला लागला जरी बॉल तरी देखील तोच नियम लागू होतोय. एक्स्ट्रा थोडं व्हॉल्यूम करा प्लीज. वायर वन मास्टर होते. सुरुवात स्वर्गीय मंडुशेठ प्रतिष्ठान उंबर्डे आणि त्यांच्या विरोधामध्ये दर्शन 11 जय जलेश्वर वाडेकर या दोन संघांना आपण पाहणार आहोत. त्यानंतर सागाव मात्रेपाडा आणि चेंज द गेम वडवली ब विपक्ष मानेरे हे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. मॅच इज ऑन. पहिला बॉल फ्लिक केला ऑन साइडला बॉटमॅनचा सुरेख वापर अलॉंग दी कार्पेट. बॉल निघून चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती क्लास दाखवणारा अतुल भोईरचा बॅटमन क्लासिकल चौकार. बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे वाडेकर संघासाठी अर्धशतकांचा राजा अतुल भोईर. ऑन साइडला बॉलला यावेळेस शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल सिंगल कंप्लीट. 6 बॉल 7 चौकार लगावण्याचा देखील यंदाच्या वर्षी विक्रम करतर अतुल भोईरच्या नावावरती राहिलेला आणि बरेच अर्धशतक यंदाच्या हंगामामध्ये त्याचा बॅटमन आपल्याला वाडेकरसाठी पाहायला मिळाले. सुंदर सुरुवात. प्रत्येकी पॉवर प्ले मध्ये चौकार कन्व्हर्ट करण्याची शक्ती त्याच्यामध्ये. सध्या स्ट्रायकिंग इन मध्ये बॅटर कपिल पाटील आपण पाहणार आहोत. हो, ऑन साइडला लॉफ करायचा होता, संपर्क तितका चांगला नाही. डॉट बॉलची समाप्ती.
रोहित शेलार यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या बॉलवरती चौकारला, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले आहेत. गणेश गायकवाड यांनी जर आयवा कॅच घेतला, वचनदादा गायकवाड यांच्याकडून बघा 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. बघा आयवा कॅचसाठी पारितोषिक लागतंय प्रेक्षकांसाठी. मात्र यावेळेस काय चेंडू हवेमध्ये आणि इथे कॅच ड्रॉप केलेली आहे. जीवनदान मिळालंय, जीवनदान इथे मात्र मिळतंय कपिल पाटीलला देखील. क्या बात आहे. बघा एकच धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. कपिल पाटील नामक खेळाडूला जीवनदान मिळत आहे. क्या बात आहे. सागर गायकवाड यांच्याकडनं पारितोषिक बघा. हेमंत गायकवाड कुठे आहेत. आयवा कॅच जर घेतला तर तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक. हो क्या बात आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि या मॅचची गोल्डन विकेट अतुल भोईर होतोय बाद. विकेटचं पतन झालंय. ते फलंदाज बाद झाला अतुल भोईर. मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेला तुम्हाला पाहायला मिळाला. आता मात्र नवीन फलंदाज सिद्धू पाटील मैदानाच्या आतमध्ये संघाचा तारणहार आहे, महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि चांगली कामगिरी करणं महत्त्वाचं आहे. काल वाडेकर संघाला आपण पाहिलं स्वर्गीय सतीश दादा स्मृती चषक निजाच्या क्रीडांगणावरती वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबुवा पाटील क्रीडांगण निजे आणि त्या क्रीडांगणावरती खरं तर मला तर वाटतं 3-3:30 वाजता ते घरी आल्यात. त्यामुळे कुठेतरी तो देखील इम्पॅक्ट पडतो. टेनिस बोर्ड क्रिकेटर होणं काही सोपं नाही आहे मित्रांनो. गावासाठी खेळताना तुम्हाला दिवस रात्र खेळावं लागतं. काल रात्रीच्या सत्रामध्ये ते निजाच्या क्रीडांगणावरती खेळून आलेत आणि आज लगेचच या सकाळच्या सत्रामध्ये तिसाई क्रीडांगणावरती खेळताना आपण तुम्ही त्यांना पाहतात. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज हार्दिकला आपण पाहणार आहोत. हार्दिक सज्ज होतोय या संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू. बॉलिंग मार्कवरती होतो तयार. सदा स्ट्रायकिंग इनवरती कपिल पाटीलला आपण पाहणार आहोत. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 7 या आकड्यावरती 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. हार्दिक पुढचा बॉल. अगदी यावेळेस देखील या मॅचची गोल्डन विकेट. आणखीन एक महत्त्वपूर्ण फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना तुम्हाला पाहायला मिळतोय. यापूर्वी अतुल आणि आता सिद्धू पाटील बॅक टू दी पॅव्हेलियन. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. न्यू बॅटर प्रणित पाटील मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यापूर्वी अतुल भोईर स्वस्तात पास झाला आणि त्यानंतर सिद्धू पाटील हवी तशी कामगिरी करता येणे. आता प्रणित पाटीलवरती जबाबदारी मोठी असेल. जेव्हा जेव्हा ते आघाडीचे दोन्ही फलंदाज अपयशी ठरतात तेव्हा तेव्हा प्रणित पाटील या संघाचा तारणहार म्हणून मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतो. नेहमीच आपण पाहिलंय. अर्थातच उसटण्याची देखील स्पर्धा आपण पाहिली उसटणे नाईट. तिथे देखील जेव्हा दोन्ही बॅटर म्हणजे सुरुवातीला अतुल भोईर त्यानंतर सिद्धू पाटील अपयशी ठरले त्यावेळेस प्रणित पाटीलनं 35+ इंडिव्हिज्युअली बनवल्या. त्यामुळे त्याच्यावरती देखील आवर्जून लक्ष असणार आहे प्रेक्षकांचं. पाहूया आता काय घडतंय. हार्दिकच्या खात्यामध्ये एक सफलता तुम्हाला पाहायला मिळते. सिद्धू पाटीलला स्वस्तात बाद केलं. पायचीचा शिकार झाले. नेक्स्ट बॉल. वेगवान कोलात टाकण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला गेला. मिड ऑनमध्ये बॉल. सिंगल मेल. धावफलक सिंगलने पुढे. सध्या टोटल आम्हाला आमचे स्कोरर मित्र कळवतात
धावा झाल्या धावफलकावरती त्या एकंदरीत 8. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या. त्यानंतर पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर विकेट, पुन्हा सिंगल. हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं सध्याच्या घडीला. हा देख नेक्स्ट बॉल कपिलसाठी. कपिलला एक जीवनदान मिळालं आहे, त्यामुळे आता त्याचा फायदा त्याला उचलावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. 5 षटकाचा सामना आहे आणि उंबाडे संघाचा अगेन्स्ट जर तुम्हाला खेळायचं आहे तर 55-60 पर्यंत तुम्हाला पोहोचणं हे महत्त्वाचं असेल. सध्या स्ट्रायकिंग इनवरती संघाचा ट्रम्प कार्ड प्रणित पाटीलला तुम्ही पाहाल. स्कोर 9 धावा. खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे. अतुल भोईरचा बॅटमन धावल्या फक्त 5. सिद्धू पाटीलला एकही धाव बनवता आली नाही. कपिल पाटील, प्रणित पाटीलवरती मोठी जबाबदारी या संघाची. ऑन साईडला लॉफ करायचा होता. ओ लाऊड अपील आणि पुन्हा एकदा विकेट. पायचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. प्रणित पाटीलला देखील मैदान सोडावं लागेल. एक्झॅक्टली काय घडलं? फलंदाज मात्र बाद होता. आपण पाहतोय प्रणित पाटील. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर भूषण पाटील आपण पाहणार आहोत. संघाचे महत्वपूर्ण खेळाडू तुम्ही पाहिले यापूर्वी. सिद्धू पाटील, त्यानंतर अतुल भोईर, प्रणित पाटील. हवी तशी कामगिरी तिघांनाही करता आली नाही. त्यामुळे आता कपिल पाटील वरती देखील आता भरपूर प्रेशर असेल, दडपण असेल. त्याला मात्र या महत्वपूर्ण सामन्यामध्ये धावा बनवणं हे गरजेचं आहे. वाडेकर अगदी सापाट म्हटलं की उंबाडे म्हटलं की अगदी हाकेच्या अंतरावरती लगतची गाव आहेत. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवलंय आणि येस इथे मात्र पंच सहमती दर्शवतायत. विकेटचं पतार आपण पाहतोय. भूषण देखील ज्या पावली आला त्या पावली मैदानाच्या बाहेर देखील येतोय. जणू काही आता प्रत्येकी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त अटेंडन्स लावतोय, हजेरी लावतोय आणि मैदान सोडतोय. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज. भूषण होते बाद. खेळवली जाईल यानंतर. सोनारपाडा संघ कॅप्टन आपण तयार आहात. सेकंड राऊंड फर्स्ट मॅच तुम्हाला लगेच खेळायचे आहे. त्यामुळे इथून जो संघ जिंकेल त्यांना द्वितीय फेरीतील पहिली मॅच लगेच खेळावी लागेल. याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. आमचे त्र्यंबक दादा गायकवाड यांचे आमच्या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. शंकर बैलाचे मालक आणि क्या बात आहे, त्र्यंबक दादा गायकवाड यांचा शुभागमन झालेलं आहे. जे बाळू पाटील सरांचे मात्र जावई आहेत. क्या बात आहे, वेलकम, आपलं स्वागत आहे. गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आवाज आपण ऐकतात. कल्याण डोंबिवलीमधील पहिले समालोचक म्हटलं की बाळू पाटील सर. त्यानंतर नितीन काळन सरांना तुम्ही पाहिलं, जगदीश पाटील सरांना पाहिलं, विनोद पाटील सरांना पाहिलं. त्यानंतर बरेचसे नवोदित समालोचक तुम्ही पाहतात. ऑन साइडला बॅटची आहे. फाईन लेग ऍक्शन मध्ये मिस्टेक झाले. बॉल फाईन खेळलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 मिळतील. असा होता फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज
हो, ऑन साईडला पूल करायचा होता, क्लोज एन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळाला असता. तिथे मात्र ही एक धाव कंप्लीट केली गेली. चोरटी धाव. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवता धावा झालेल्या त्या 15 धावा. फायटिंग टोटल उभारणं महत्वाचं आहे. बघा इथून चांगली बॅटिंग खूप गरजेचं. सर्वेश पाटील असेल, कपिल पाटीलला जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. पण नाही एकही गोलंदाज इथे मात्र धावा बनवू देत नाही आणि हे महत्वाचं राहिलंय. या सामन्यामध्ये आपण पाहतो सध्याच्या घडीला पूर्णपणे अडचणीत सापडलाय जय जलेश्वर. दर्शना 11 वाडेगर संघ. उंबाडे वाडेगर अगदी हाकेच्या अंतरावरती असणारे गाव आहेत. अगदी जवळजवळची लगतची गाव आहेत. त्यामुळे प्रत्येकाला एकमेकांचा खेळ माहिती आहे कसा आहे, कोणाचा खेळ कसा. फुल टॉस. कपिल पाटील कसा सोडेल. आक्रमण केलंय कपिल पाटीलचा बॅटपंद. दमदार असरदार धावत संख्या वाढवणारा भव्य षटकार. फुल टॉस होता. ऑन साईडला लॉफ केला. स्क्वॅश मिड विकेटच्या बाहेर. षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. 6 धावा आला. धावसंख्या 6 ने पुढे. स्कोरर मित्र आम्हाला सांगतात, माहिती देतात. धावा झाल्या 21-21. मॅच बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल, चौकार, सिंगल डॉट, षटकार हेच चित्र तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळतं. अंतिम बॉल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रोहित होतोय सज्ज. ऑन साईडला पूल करायचा होता आडव्या बॅटनं. मिडऑन मधून मागे लॉंग ऑनला बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल घेतली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला कपिल पाटीलनं. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 22 रन्स ऑन बोर्ड. पंचचा इशारा करतात. पाण्याची मागणी केली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या 22. व्यासपीठावरती काही सन्मान ते आपण कंप्लीट करणार आहोत. त्र्यंबक दादा गायकवाड यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती कंप्लीट करणार आहोत. या त्र्यंबक दादा या आपण. दादांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण पार पाडतोय. गौरव दादा आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान पार पाडायचा. त्र्यंबक दादा गायकवाड यांना आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती. त्यांचा शुभ सन्मान आपण ते पूर्ण करतोय. करतर आज दुसऱ्या दिवसामध्ये त्र्यंबक दादा गायकवाड यांची शुभ उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते आणि त्र्यंबक दादा गायकवाड यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण पार पाडतो. थँक्यू सो मच दादा. या स्पर्धेच्या वतीने आपण पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर चला 3 षटकांचा खेळ ते संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या 22 ऑन बोर्ड. तब्बल 4 गडी गमावलेल्या आहेत. पूर्णपणे प्रेशरमध्ये दर्शन 11 जय जलेश्वर वाडेगर संघाला आपण पाहतो धावा बनवू शकतात. अजूनही वेळ संपलेली नाहीये. 12 चेंडू जाग्या शिल्लक आहे. 12 मध्ये 20-22 जरी एकंदरीत आल्या तर एक चांगली टोटल उभारू शकते. ड्राईव्ह केल्या यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर वेगाने आल्या. थोडे फंबल झाले. सेकंडसाठी पलटतील आणि 2 मिळतील देखील. कपिल पाटीलला माहिती की इथनं आता बॅटिंग कशी करायचे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं भरपूर महत्वाचं आहे आणि कपिल पाटील वरती आता मोठी जबाबदारी संघाची तुम्हाला पाहायला मिळेल. दर्शन 11 या नावाने आज जय जलेश्वर वाडेकर संघ स्पर्धेमध्ये पोहोचलेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता सध्या खडतर प्रवास आहे त्याच्यासाठी. तो सुखरूपरित्या पार करायचा असेल तर कपिल पाटील हे नाव आज मात्र चमकणं महत्वाचं राहील. बॉल तयार. मोठ्या रनअप सहित बॉलिंग मार्कवर 22. ऑन साइडला लॉफ केला. मिस टायमिंग बॉल अवे मध्ये. लॉंग ऑनला मिस्टेक. भरपूर घाई केली मी तर म्हणेन कारण
जास्त वेगाने धावत रोहित पुढे आले होते, तिथून मात्र तो अनुमान लागला नाही. आज कपिल पाटील नशिबाची गोळी खाऊन आलाय. 2 जीवनदान त्याला मिळाले यापूर्वी मिडविकेट रिजनला, आणि आता ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये जीवनदान त्याला मिळत आहे. 2 झेल त्याचे ड्रॉप करण्यात आला. त्याचा बेनिफिट त्याला किती होईल पाहायचं. शेवटच्या चरणापर्यंत तुफानी अटॅक बॅटिंग त्याला करावी लागेल. सर्वेश पाटील शांत आहे. शांत असायला पूल करायचा होता, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वारंवार अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी उंबाडे संघाचे गोलंदाज करताना तुम्हाला पाहायला मिळतात. आक्रमक गोलंदाजी, भेदक मारा. अगदी धावफलकावरती जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 25 धावा, 25. ऑन साईडला वळवला. यावेळेस बॅटची एज लागली, फेस लवकर क्लोज केला. सेकंडसाठी पलटल्या. 2 मिळतील का पाहायचा. सर्व्हिस धावला आणि 2 मला तर वाटते कंप्लीट. पंचांचा इशारा. ओके, रिव्ह्यू आहे फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल. आपण चेक करतो आपल्या टेक्निकल रूममध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेटची मदत घेऊयात. नॉट आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू गमावलेला, त्यामुळे या इनिंगमध्ये पुन्हा उंबाडे टीमला रिव्ह्यू मिळणार नाही. या गोष्टीची नोंद घ्या. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. उंबाडे संघाला या इनिंगमध्ये रिव्ह्यू मिळणार नाही. सर्वेश पाटील 2 कंप्लीट केला. धावा झाल्या आता 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. याच गोष्टीचा मी उल्लेख केला की फायटिंग टोटल उभा राहायचे तर चांगली बॅटिंग होणं गरजेचं. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. ते भावेश टे यंग टॅलेंटेड बॉलर आहे उंबाडेसाठी. हार्दिक असेल, भावेश असेल, चांगली कामगिरी करतात. जन्मन ऑलराऊंडरची भूमिका ते देखील बजावताना तुम्हाला पाहायला मिळतात. ऑन साईडला राईस झाला चेंडू, अनपेक्षितरित्या चेंडू अचानकपणे वर आला. अनुमान योग्य लावला फिल्डरने. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे तुम्हाला पाहायला मिळालं. तत्पूर्वी धावसंख्या 1 सिंगलने धावफलक पुढे 28 ऑन बोर्ड. 28 धावा. नाही, धावा बनत नाहीये. धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागतोय दर्शन 11 जय जलेश्वर वाडेकरला. चेतन पाटील सापाड यांनी पुरस्कृत केलेला संघ. कोला टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 कंप्लीट केली आहे आणि 1च मेल मात्र वाटते दुसऱ्यासाठी पलटतील का. सर्व्हिस धावलाय पण नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय पुन्हा कपिल घेतोय. षटकाची समाप्ती झाली ती 4थ्या आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 29 धावा धावफलकावरती. 29 ऑन बोर्ड. आता येणारे 6 चेंडू आणि पाहूया टार्गेट किती सेट करण्यात येईल वाडेकर संघाच्या माध्यमातून. सागर गायकवाड यांच्याशी आपण संपर्क साधा. उंबरडे संघाला विनंती आहे गोलंदाजाचं नाव कळवा. प्रतीक. उंबरडे संघामध्ये बरेचसे यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतात. ते भावेश, हार्दिक, प्रतीक, अमोल सर्व यंगस्टर आहेत. ऑफसाईडला पूल केलाय. उंची आहे, लांबी तितकी नाहीये. फिल्डर पुन्हा पोहोचलेत पण पुन्हा अपयशी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय नशिबाचा चौकार. तर पूल केला होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं. फिल्डर तिकडे पोहोचले होते जवळपास. पुन्हा झेल झाला असता पण नाही. थोडीशी दुखापत आहे. 3 जीवनदान मिळाले असं आपण म्हणू शकतो कपिल पाटीलला. वारंवार जीवनदान मिळतात आणि ते त्याच्यासाठी आणि जय जलेश्वर वाडेकर दर्शन 11 या संघासाठी भरपूर महत्वाचं असेल. धावा झालेल्या त्या एकंदरीत 33 धावा. 33 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात सध्या वाडेकर संघाचा. स्टील 5 टू गो. प्रतीक. ओ कपिल पाटील साठी फॉलो केला कपिलला. बॉडी लाईन मध्ये बॉल ब्रश झाला. जोरदार आदळला चेंडू तत्पूर्वी. एक धाव तुम्हाला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. धावफलक 34 वर 45 पर्यंत पोहोचला. आता एक
ध्येय असेल. सर्वेशला देखील माहिती आहे की 5 षटकामध्ये जर का 40हून अधिक धावा जरी बनल्या तरी आपण फाईट बॅक देऊ शकतो. कारण बॉलिंग अटॅक तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये यदा कदाचित कपिलचा वापर केला जाईल, त्यानंतर पुन्हा अतुल भोईर आपल्याला पाहायला मिळू शकतो, पुन्हा कपिल येईल, मग प्रणित पाटील असेल एक विकल्प, सर्वेश पाटील एक विकल्प आहे. त्यामुळे गोलंदाजी अटॅक देखील वाडेकर संघाचा चांगला आहे. सिद्धू पाटील स्वतः एक चांगला विकल्प आहे. व्हाईट बॉल या धावा महत्वाच्या आहेत. धावा कशा का नाही होत, स्कोरबोर्डवरती धावा येणं हे महत्वाचं आहे. आणि सध्या धावफलक सिंगल एक्स्ट्राच्या मदतीनं 35 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत आमचे जयवंतदादा भोईर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो यश गायकवाड. सध्या त्यांचं काहीतरी काम सुरू आहे. ब्लॉग नेहमीच ते बनवत असतात. बॅटची एसेफ, ओ थर्ड मॅन मध्ये बॉल अडवलाय आणि पुन्हा एकदा मिळते. बघा सिंगलने धावफलक सध्या पुढे चाललाय. धावफलक 36 आकड्यावरती. मोठे फटके येत नाही आहेत, खरं तर मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय. प्रत्येकी फलंदाजाच्या पायामध्ये अक्षरशः बेढ्या घातल्यात, थांबवलंय, शांत ठेवलंय पूर्णपणे. दर्शना 11 जय जलेश्वर वाडेकरला चेतन पाटील सापाड यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो. दर्शना 11 या नावानं खराब चेंडू आहे आणि इथे मात्र अतिरिक्त फारशा रन मिळतील. पंचांच्या इशाऱ्याची आता आम्ही वाट पाहतोय. वाईट +1 म्हणजे 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतात. धावफलक 38 वर. बघा या धावा आता येतात त्या भरपूर महत्वाच्या आहेत. एका चरणावरती असं वाटलं की 30 बनतायत की नाही. दर्शन 11 जय जलेश्वर वाडेकरच्या, पण आता मनामध्ये 45चं टार्गेट ठेवलं असेल. 45 पर्यंत आमचा संघ पोहोचायला हवा. हीच जिद्द, हीच अपेक्षा, हीच आशा घेऊन आता दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतील तो संघर्ष. सर्वेश पाटीलच्या बॅटशी बॉलचा संपर्क चांगला होणं हे गरजेचं असेल. नाही अजूनही शांत आहे. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. सांगत होते निर्धाव चेंडूची. सर्वेश पाटील भरपूर स्ट्रगल करतोय सध्या. तो जसे डॉट बॉल फेस करतोय तसे दुसऱ्या डावात त्याला डॉट बॉल हाताळावे देखील लागतील. हॅलो चेक 1 यंगस्टर थोडं बघा, लक्ष द्या तिकडे. धावसंख्या झालेल्या त्या 38-38. ऑन साइडला टायमिंग अप्रतिम जुळलंय. क्या बात आहे. बराच काळ वाट पाहिली या फटक्याची आणि फायनली खऱ्या अर्थानं डावाला आकार देणारा, धावसंख्येला आकार देणारा आणि जय जलेश्वर वाडेकर संघाच्या समर्थकांना दिलासा देणारा सर्वेश पाटीलच्या बॅटमधनं षटकार. फोर रन सपोर्ट 44 धावा. स्टील 1 टू गो. अंतिम चेंडू या सत्रातला. हो ऑफ साइडला संपर्क नाहीये चांगला. फाईन ऍक्शन मध्ये झेल टिपला जाईल. विकेटचं पतन. 44 वर डाव संपला पहिला आणि इथे मात्र 45 धावांचं लक्ष उभं केलंय. 44 धावा बनवल्या दर्शन 11 जय जलेश्वर वाडेकर या संघाने आणि आता 45 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे. त्यामुळे आता या 45 धावा सर केल्या जातील की डिफेंड केल्या जातील, बरेचसे प्रश्न आहेत. या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी या करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करेन आमचे सहकारी समालोचक करणजी कानांना. थँक्यू.
चेक 1 हॅलो चेक नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव आयोजित श्री देसाई चषक 2025च्या दुसऱ्या दिवसाचा खेळ आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसाचा दुसरा सामना जिथे वाडेगर आणि उंबर्डे दोन संघ खेळतात. टार्गेट या मॅच मध्ये उंबर्डे संघासमोर 45 आहे. पारितोषिक आहे त्र्यंबक दादा गायकवाड, सार्थक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2000 रुपयांचं कॅश प्राइज आणि बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी देखील 2000 रुपयांचं कॅश प्राइज. या दोन्ही संघांसाठी पारितोषिक. आघाडीला आपण पाहतोय विकास आणि विकासच्या सोबतीला फलंदाज सोनू भोईर. ही ओपनिंग पेअर आहे. उंबर्डेची अपील करत होता कपिल, मात्र अंपायर्सने स्पष्टपणे ती नकारलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 खातं उघडलंय उंबर्डे विरुद्ध वाडेगर. इंटरेस्टिंग मॅच आहे. कल्याण पूर्वेचे कल्याण पश्चिमेचे दोन्ही संघ आहेत आणि कल्याण पश्चिमेचे अंपायर्स देखील आहेत. 64 वॉर्डाच्या आपल्याला नगरसेवक चषक ज्या स्पर्धेमध्ये सुभाष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळायचं, त्या स्पर्धेचे लाडके आयोजक आणि त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेगला देखील अनेक अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. ते कपिलचे मामा आहेत. पूल खेळाय डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. मिड विकेटला पहिला बाउन्स वरती अतुल कव्हर करेल. फिल्डिंग चांगली, थ्रो येईल डीप मधून, तोपर्यंत धावा 2 पूर्ण झालेल्या आहेत. बॅकफुटला कट करायचा होता प्रचंड वेगाने बॉल. अंपायर्स पहिला बॉल नो होता. येस, सो टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँडने समोर खेळलाय, धाव इथे मिळणार नाही. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये कपिलने बॉलला स्टॉप तर केलेलं आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे. 45चं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला ऑन पेपर तितक्याशा धावा पाहायला मिळत नाही, पण फिरकीचं माहेरघर आहे, विसरता कामा नये. वाडेघरचं बॉलिंग युनिट या धावासंख्येला मोठं बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. लेफ्ट आर्म विकेटने कपिल, पुन्हा सोनू साठी. ऑन साइडला टर्न खेळण्यात आलाय, चिप केलाय, चांगला फटका आहे जो चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, चौकार. आठ धावा आहेत. ऑन साइडला पुन्हा मनकटाच्या सायने वळवलाय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बकासूर बैलाचे फॅन मयांक या ठिकाणी आलेले, त्यांचा वाढदिवस देखील. सो जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने मयांकला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई तिसाई तुम्हाला उदंड आयुष्य देव, तुमच्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होत हीच आई तिसाई चरणी प्रार्थना असेल. मयांकला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती टोटल रन्स आपल्याला पाहायला मिळतात 14. 14 धावा धावफलकावरती. उंबर्डे चेस करत असताना 45ला 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉल मध्ये अजून या मॅच मध्ये 31 धावांची गरज. थोडंसं रोहितचं सेकंड स्पेल मधलं षटक थोडंसं मागे राहिलं. भावेशने त्यानंतर कमबॅक केला. लास्ट ओव्हर मध्ये देखील प्रतीकने जबरदस्त बॉलिंग केली होती आणि फक्त 44 उभारलेल्या आहेत. 45च्या चेसमध्ये पहिल्या षटकामध्ये 14 धावा सोनू आणि विकास या जोडीकडून उंबर्डेसाठी सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि बॉलिंग मार्कवरती आलाय अतुल.
भोईर मिड ऑफला 8 ठेवलं, डीप एक्स्ट्रा कव्हर असो लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये हे 2 फिल्डर तट या सर्कलच्या बाहेर ऑन साइडला. चॉप करायचा होता पण बॉल ऑफसमचा फार बार. जागा बनवली होती फलंदाजाने आणि तीच बनवलेली जागा तिथेच बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळालं अतुल भोईरचा. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, डॉट बॉल. तेजस्वी गायकवाड, सौरभ गायकवाड आमचे परम मित्र, यांचे मोठे बंधू आहेत. तेजस्वी गायकवाड यांना विनंती असेल की आपण मंचावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सध्याचा स्कोर आपण पाहतोय 14 धावा. कव्हर्सला ड्राईव्ह केला मिड ऑफला. असं वाटलं इकडून प्रथम दर्शनी की कव्हर्सला बॉल चालला पण तो आला मिड ऑफला आणि यावेळेला विकेट पडते सोनू भोईरची. रनआउट. गायकवाड देखील आगमन होतो, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती या व्यासपीठावर आपलं देखील तिसाई चषक मध्ये हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेंट बॉक्स. पहिली विकेट आली. या विकेटने आता आत्मविश्वास आला असेल वाडेकरचा बॉलिंग युनिटला आणि याच विकेटने आता ही संधी मिळाली आहे त्यांना या मॅच मध्ये येण्याची. 45 ला डिफेंड करतात. ॲव्हरेज स्कोर आहे बट ज्या पहिल्या षटकामध्ये धावा गेलेल्या आहेत त्यामुळे आता असं म्हणता येईल का लो स्कोर आहे. मजा येईल मॅच मध्ये. लो स्कोर मध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहतो की सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांची चांगली कामगिरी होते. फलंदाजांना असं वाटतं की हा सामना आपला आहे पण तो कधी जाईल याचा नेम नसतो. खराब बॉल त्यावरती, त्यालाही कॅपिटलाइज करता आलं नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर कॅच ड्रॉप. त्याचं प्रमुख कारण सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांवरती येत होती. बॉल हातामध्ये पडलाय. अंपायर्स कॉल. आपण जाऊयात चेक करूयात कुठे अटेम्प्ट केलेला आहे फलंदाजाने या बॉलला. टीव्ही अंपायर सध्या पाहतील फलंदाज कुठे उभा आहे, त्याने कुठे अटेम्प्ट केलंय आणि या सर्व गोष्टी पाहून निर्णय आपल्यापर्यंत येईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करते. सो नीरज आमचे टेक्निकल एक्सपर्ट आहेत आणि त्यांच्यासोबत सध्या आमची मॅनेजमेंट टीम तिसऱ्या पंचांची भूमिका या ठिकाणी अदा करेल. डिसिजन काय असेल त्यासाठी थोडासा वेळ आपण घेत आहोत. फिल्डिंग सेट करा वाडेकर, तुम्ही फिल्डिंग सेट करा. डिसिजन आपल्यापर्यंत येईल. वेळ कमी आहे. आज हे 8 मॅचेसचा शेड्यूल आहे आपला. इट इज फेअर डिलिव्हरी. टीव्ही अंपायरचा डिसिजन. धावसंख्या धावफलकावरती जर आपण बघितली तर ती 15 धावा. लॉफ केला मिड ऑफ आत. चांगला फटका. बॉलला लिफ्ट केलं बॅटच्या सहाय्याने आणि पाठवलं लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बॉलला लिफ्ट करणं, उचलणं ही देखील कला आहे कारण खोलात टाकलेल्या चेंडूला तुम्हाला हिप्सच्या जोरावरती थोडं मागे येत असताना लॉफ्ट करायचं असतं आणि त्या वेळेला फार चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती. फुल टॉस या वेळेला समोर लॉफ्ट केलाय. लॉंगचा फिल्डर पणित वेगाने बॉलवरती. चांगली फिल्डिंग. एक धाव मिळत असताना आउटफील्ड मध्ये चांगली फिल्डिंग होतीये पण गोलंदाजांना डॉट बॉल जास्त टाकावे लागतील. विकेट जर आले तर प्रेशर क्रिएट होईल आणि प्रेशर या एका शब्दाने वाडेकर या मॅच मध्ये येणार आहे हे त्यांनाही माहिती आहे. 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड. धावा फलकावरती 20 धावा. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत आणि उंबरडे संघाला 25-25. उंबरडे वाडेकर
तितकंसं दूरचं अंतर नाही या दोन्ही गावांचं, पण दोन्ही ताकदवान संघ आहेत. वाडेघर आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहतोय जबरदस्त खेळ या संघाचा आपल्याला पाहायला मिळालाय. उंबरडे देखील चाप सोडलेले, पण आज काही खेळाडू अनुपस्थित आहेत. यंग ब्रिगेडला घेऊन उंबरडेचा सोनू, विकास, रोहित हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस आहे डाऊन द ग्राउंड, व्ही शेप मध्ये चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑफला उचलून थ्रो केलाय. एक धाव पूर्ण होत असताना आपण पाहतोय चांगली फिल्डिंग लॉंग ऑफला फिल्डर पाहायला मिळाला नीरज, जो खास करून या संघाचा एक महत्वपूर्ण क्षेत्ररक्षक आणि ॲज अ फिल्डर म्हणूनच त्याला संघामध्ये स्थान आहे. धावसंख्या धावफलकावरती 21. विकास जाधव या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज. सोनूच्या विकेट नंतर त्याच्यावरती हा दारोमदार, कारण त्याची विकेट पडली तर यंग ब्रिगेड मैदानाच्या आतमध्ये असेल, त्यानंतर काही घडू शकतं. 24 धावा अजूनही बनवायच्या त्या मॅच मध्ये. बॉल बाकी असताना 17. आता पॉइंटच्या फिल्डरला आणता शॉर्ट मिड विकेट मध्ये, शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे, शॉर्ट थर्डला फिल्डर आहे, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे, त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सध्या हा ट्रॅप सेट केलाय अतुल प्रणित पाटीलने, जो थर्ड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 17 बॉल आणि 24 धावांची गरज या मॅच मध्ये. लॉफ केलाय, बॅटचा चेहरा उघडला आणि बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. लॉंग अँड स्ट्रॉंग अँड हँडसम षटकार. षटकार आलाय धाबा फलकावरती 27. पुन्हा खेचून मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला फील्डर थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ गेला, त्यामध्ये एक धाव. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय सध्या जाऊन पोहोचले 28 वरती. त्या फिल्डरला एकच धाव ती रोखण्यासाठी ठेवलंय, मात्र तीही गेली, त्यामुळे थोडासा नाराज प्रणित आहे. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, हे फ्रस्ट्रेशन आपल्याला जरूर जाणवतंय वाडेकरच्या गोलंदाजांवरती सध्या तरी. 28 धावा धाबा फलकावरती. या मॅच मध्ये अजूनही 17 धावांची गरज. 15 बॉल 17. शॉट ऑफ लेंथ, हुक केलाय, डीप मध्ये फिल्डर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगला झेल, फलंदाज बाद. दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये आलाय हार्दिक जाधव. फार कमी वयामध्ये यशाची उंच शिखरे गाठणारा खेळाडू आहे. अष्टपैलू आहेत, फार चांगली बॉलिंग त्याने केली पहिल्या डावामध्ये, मात्र आता फलंदाजीसाठी आला. मी अगोदरच म्हणालो की अक्षयची नाही तर विकास जाधवची विकेट आली तर वाडेकर संघ या मॅच मध्ये जरूर स्ट्रॉंगली कमबॅक करेल. सध्याच 21 14 बॉल 17 धावांची गरज या मॅच मध्ये उंबरडे संघाला. पूल केलाय, बॉल हवेमध्ये, संधी, अतुल, वाडेकरचे सेफ हँड आणि फलंदाज बाद. हार्दिक जाधव शून्यावरती बाद. बॉल बाकी आहे 13 आणि 13 बॉल 17 धावांची गरज.
भूषण आणि उगमची आज अनुपस्थिती आहे, कुठेतरी बॅटिंग ऑर्डर मध्ये त्यांची उणीव. मात्र मैदानाच्या आतमध्ये आता धीरज आलाय, पाहूया धीर देतोय का त्यांच्या टीमला. बॉल बाकी आहे 13 बॉल मध्ये 17 धावांची गरज. ही मॅच कुठे का होईना थोडी थोडी हलकी हलकी बनवतोय प्रणित पाटील वाडेकरच्या पुढच्या 2 गोलंदाजांसाठी. आता उरल्यात 17 धावा आणि प्रणितच्या षटकातील देखील 1 बॉल बाकी आहे. 13 बॉल 17ची गरज. विकास दुसऱ्या बाजूने उभा आहे, तो सांगतो येणाऱ्या फलंदाजाला तुला काय करायचं, पण त्याच्या विपरीत मागचे 2 बॉल जिथे आपल्याला 2 विकेट. हॅट्रिक बॉल प्रणित. शॉट ऑफ लेंथ कट केलाय, कव्हरचा गॅप मधून बॉल चालला मागे, डीपिश कव्हर पॉइंटला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. सुपर्ब हॅट्रिक बॉल होता, अंडर प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आला धीरज आणि त्याने धीर दिलाय. आलेला चौकार धावसंख्येला पुढे नेतोय. स्कोर मोज ऑन 32. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 13 धावांची गरज. ही चर्चा मैदानाच्या आतमध्ये धीरज आणि विकासची. दुसऱ्या बाजूने वाडेकरची चर्चा होईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ड्रिंक्स ब्रेक आहे. आपण छोटासा ब्रेक घेऊ डीजे वाला आणि गाण्यासोबत पुन्हा एकदा येऊया श्री देसाई चषक 2025 मध्ये. आवाज सध्या प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय. गाणं कोणते असू द्या, मात्र ते सुपर हिट होत असताना ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. डीप मध्ये चाललाय बॉल, जिथे अतुल उभा आहे. सिंगल मिळते. धीरज ट्रॅकिंग एंडला येतोय. बॉल उरलेत 11 आणि 11 बॉल. दिवसा ढवळ्या दुसऱ्या धावेची चोरी. वाडेकरच्या 11 खेळाडूंच्या डोळ्यांसमोर ही दुसरी धाव चोरली गेली. चुकलं कोणाचं हा प्रश्न पडलाय, कारण अतुलचा थ्रो जो अनइवन बाउन्स झाला, पडला बरोबर बॉल. त्यानंतर कपिलला कव्हर करत आला आणि मागे बॅकिंगला आलेला फिल्डर थोडा उशीर झाला, त्यालाही 2 धावा पहिल्या बॉलवरती. फ्लिक केल्या पुन्हा अतुल ऍक्शन मध्ये. 1 धाव. यावेळेला डायरेक्ट थ्रो केला अतुलने. बॉल बाकी आहे 10 आणि 10 बॉल मध्ये 10 धावांची गरज. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ उंबरडेला पहिल्या डावाचा आपण विचार केला. बॅटिंग करत असताना विकेट पडले होते जवळपास 4 आणि आता पडलेले इथे 3. म्हणजे विकेटचा आपण विचार केला तर 10 बॉल 10 पाहिजेत, 9ला विजय असेल. कपिल एज होती, त्यानंतर थायला बॉल लागला. शॉर्ट लेग मध्ये बॉल पहिलीदा पूर्ण झाले. फाईन लेगचा फिल्डर वेगाने बॉल वरती. धीरजचा प्रयत्न होता, विकासचा नकार. या क्षणाला हे क्षणभरातच घेतलेले डिसिजन तुम्हाला या मॅच मध्ये ठेवणार आहेत, अन्यथा ते बाहेर नेणार आहेत. त्यामुळे क्षणभरातच ठरवायचे विकेट टिकवायचे, गमवायचे, धाव घ्यायचे नाही घ्यायची. कारण विकेट जर आली तर वाडेकर संघ या मॅच मध्ये येणार आहे हे 100%. 9 बॉल 9. कपिल थोडासा लेट खेळलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये. फिल्डर शॉर्ट कव्हरचा बॉलला स्टॉप करतो. पहिलीदा पूर्ण झाले. पहा समोर बॉल गोल गोल फिरत राहिला आणि तिथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अंडर प्रेशर, प्रेशर ऑन फिल्डर. सध्या तरी असंच आपल्याला पाहायला मिळते. बॉल बाकी आहेत 8. 7 धावांची गरज या मॅच मध्ये. सावध पवित्र दोन्ही फलंदाजांचा. कपिलच्या विरुद्ध आक्रमण त्यांनी केलं नाही. यावेळेला बॅकफुटला कट केलंय. शॉर्ट थर्डला फिल्डर येत आहेत. 1 धाव इथे मिळते. शेवटचा बॉल या षटकातील. बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 6 धावांची गरज. हा जो बॉल आक्रमण करतील की शेवटच्या षटकामध्ये, आणि शेवटच्या षटकामध्ये 6 धावा म्हणजे कमी नाही, बिकॉज अंडर प्रेशर. क्लोज आहे मॅच, काही घडेल. इथे प्रयत्न काय असेल धीरजचा. लॉफ करायचा होता. बॉल एज घेऊन पाहायला लागला. लॉफ स्ट्रायकिंग एंड डायरेक्ट हिट मिस. बॉल चालला मागे. आहा अनइवन पुन्हा बाउन्स आणि ओव्हर थ्रो. बॉल सीमारेषेच्या बाहेर. या मिळाल्या 5 धावा आणि आता सामना 6 बॉल फक्त 1 धावेची गरज. यात प्रणितची चुकी नाही, इवन ज्याने थ्रो केलाय त्याचीही चुकी नाही. काय घडलंय तर हा सामना फक्त आता गेला नशिबाची साथ. धावसंख्येचं दार उघडलं. उंबरडेला 1 धावेची गरज. 6 बॉलचा खेळ बाकी.
जर चौकार आला नसता तर 5 धावा होत्या, मात्र आता फक्त एक. सर्वेश सॉफ्ट हँड समोर खेळला, ही 1 धाव आणि गावदेवी उंबर्डे पहिला दणदणीत विजय मिळवतात. हार्ड लक टीम जय जलेश्वर वाडे.